फिश ही खायला खूप हेल्दी असते, पण तुम्ही त्यातल्या आता तुम्हाला फिश करायला आवडत नाही किंवा येत नाही, तर आता टेन्शन सोडून द्या आणि माझ्या पद्धतीने सोप्या अशा पद्धतीने फिश फ्राय करून बघा. फिश आधी हळद तेल मिठामध्ये मॅरिनेट करून ठेवून 5 ते 10 मिनटं मस्तपैकी तेलात परतून घ्यायची. त्याच तेलामध्ये नंतर लाल मिरची, धनिया पावडर, आपला घरगुती केलेला मसाला, थोडंसं पाणी, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचं. मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत त्यातून करायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मस्त छान असं हलवून एक उकळी फोडून घ्यायची आहे. भाजीला अशी उकळी आली की मग त्यामध्ये ॲड करायची आहे आपण पहिले परतून घेतलेली, तेला मिठामध्ये परतून घेतलेली फिश. ही सुरमई माशी आहे. या माशीला खूप प्रमाणात तेल असते, त्यामुळे आपण भाजी करताना मसाल्यामध्ये खूप थोडंसं असं तेल घालायचं आहे. आणि याला 5 ते 10 मिनटं झाकण देऊन मस्त असं वाफवून घ्यायचं आहे. खायला एकदम टेस्टी आणि गरमागरम अशी भाजी ही आपण भातासोबत, पोळीसोबत तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मंद आचेवर ठेवून हे करायचं आहे. ही रेसिपी पूर्ण माहिती करून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. Please subscribe my channel. पोळी टाकायचं का?